नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज आपण अगदी 2 ते 3 दिवस मऊसूत राहणाऱ्या अशा चपात्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 अगदी सिक्रेट अशा वस्तू वापरणार आहोत। बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते, आम्ही घेतलेले गहू हे लोकवन गहू आहेत किंवा रेशनचे गहू आहेत। गहू कुठलेही असू दे, चपाती अगदी मऊसूतच येणार। तर भरपूर अशा टिप्स सांगून मी मऊसूत लुसलुशीत अशा चपात्या कशा बनवायच्या ते आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकून घेतलं आहे। अगदी कोमट पाणी घ्यायचं, खूप जास्त गरमही करायचं नाही, बुडवून बघायचं आधी। आणि पहिली सिक्रेट वस्तू म्हणजे यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। आपण दरवेळेस पिठामध्ये तेल टाकतो की नाही, पण मी तेल पाण्यामध्ये टाकते। तर पाण्यात तेल टाकून घेतलं आहे। एका साईडला आता गव्हाचं कणिक घेतलं आहे, पाव चमचा मीठ टाकून घेतलं आहे। दुसरी सिक्रेट वस्तू आहे मीठ। मिठामुळे पोळीला अगदी छान अशी चव येते। आणि केव्हाही लोकवनचे गहू घ्या किंवा रेशनचे गहू घ्या किंवा शुगरचे गहू घ्या, ते दळताना 5 किलो गव्हासाठी पाव किलो सोयाबीनचे दाणे तुम्ही नक्की वापरा, जेणेकरून सोयाबीनचे जे पौष्टिक गुणधर्म आहेत तेही आपल्या पोटात जातील। म्हणून गहू दळताना सोयाबीनचा वापर नक्की करा। आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान सुरुवातीला घट्टसर मळून घ्यायचं आहे। पाण्याचा अंदाज आपण करून घ्यायचा आहे आधीच आणि मगच पाण्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, कारण रोजच आपण गव्हाचं कणिक भिजवतो तर आपल्याला पाण्याचा अंदाज हा असतोच। तर आता पाणी लागेल तसं टाकून छान कणिक मी घट्टसर असं भिजवून घेतलं आहे। आणि त्यानंतर आता अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे कणिक आपल्याला अगदी छान मऊसूत असं करायचं आहे। तर पीठ अगदी मऊसूत असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच। तुम्ही जर गव्हाचं जे कणिक आहे, पोळ्यांचं पीठ आहे, ते जर घट्टसर मळलं तर चपाती जी आहे ती अगदी कडक येते। त्यामुळे केव्हाही चपातीसाठी आपण जे कणिक मळतो ते अगदी छान मऊसूतच मळायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून मी छान मऊसूत असं हे पीठ मळून घेतलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असं हे पीठ तयार झालं आहे कणिक। त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भिजवलेलं पीठ हे 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते अगदी छान असं मुरेल। लगेच चपात्या करायला सुरुवात करायची नाही। तर इथे 15 मिनिट झालं आहे। वाटीला तुम्ही बघू शकतात पाण्याच्या वाफा लागलेल्या आहेत, याचा अर्थ आपण भिजवलेलं गव्हाचं पीठ अगदी छान असं मुरलेलं आहे। तर आता पोळपाट घ्यायचं आहे आणि पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळपाटला हे कणिक चिकटायला नको। तर थोडं तेल लावून घेतलं आहे मी इथे। आणि आता अगदी महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा रोज चपात्या करतो, परातीतच आपल्याला रोज पीठ चाळून घ्यावं लागतं चपातीसाठी, आपण जे लाटायला वापरतो ते। पण मी एका वाटीत चाळून ठेवते आणि त्याच्यातच एक तेलाची वाटी ठेवते, म्हणजे पोळ्या करून झाल्या की लगेच हे पीठ आणि तेल आपण पिठाच्या डब्यात ठेवू शकतो। रोज रोज पिठाची करायची गरज येत नाही। त्यानंतर आता पोळपाटला तेल लावून भिजवलेलं कणिक अगदी छान 1 ते 1.5 मिनिट मळून घ्यायचं आहे, यामुळे ते अजून छान मऊ होतं। आणि आता त्याच्यातलाच पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढी चपाती करायची तेवढं पीठ घ्यायचं आहे। हातावर मस्त असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं कोरडं कणिक लावून घ्यायचं आहे आणि छान पुरीच्या आकारा एवढं लाटून घ्यायचं आहे। अगदी महत्त्वाची सिक्रेट टीप म्हणजे तुम्ही घडीची चपाती केली तर 3 पदरी केली, ती अगदी मऊसूत अशी राहते। तर नक्की घडीची चपाती तुम्ही करत जा। तर थोडंसं तेल लावून थोडं कोरडं कणिक टाकून घेतलं आहे, फोल्ड करून घेतलं आहे, परत थोडंसं तेल लावून कोरडं कणिक टाकून फोल्ड करून घेतलं आहे। असा हा त्रिकोणी आकारात उंडा करून घ्यायचा आहे। अशा चपात्या तुम्ही नेहमी करत जा, यामुळे या चपात्या 2 ते 3 दिवस अगदी मऊसूत राहतात, कारण छान लेयर पडलेले असतात त्यांना। तर आता थोडंसं कोरडं कणिक लावून घेतलं आहे आणि छान एकसारखी अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। बऱ्याच ठिकाणी याला चपाती म्हणतात, काही जण पोळी म्हणतात। तुमच्या भागात याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा, कारण माझ्या तोंडातून बऱ्याचदा चपातीच नाव येतं। तर छान एकसारखी अशी ही चपाती लाटून घेतली आहे, कुठेही जाड वगैरे राहिलेले नाही। एका साईडला तवा सुरुवातीलाच मस्त असं तापवून घ्यायचं आहे आणि तापलेल्या तव्यावर चपाती टाकून घेतली आहे।
चपाती पलटायला घाई करायची नाही, थोडे बुडबुडे आले की त्यानंतरच साईड चेंज करायची आहे. आणि चपाती खूप जास्त वेळा उलटपालट करायची नाही. चपाती फुगायला थोडासा वेळ जाऊ द्यायचा आहे, तेव्हाच ती चपाती छान अशी फुलते. तर आता अगदी थोडेसे तेलाचे बोट लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान अशी फुलायला सुरुवात झाली आहे, मस्त अशी फुगते. आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून सर्व साईडला चपाती मस्त अशी भाजली जाईल. तुम्ही बघू शकतात अगदी मी फक्त 5 ते 6 वेळ चपाती उलटपालट केली, मस्त अशी भाजली गेली तव्यावर. आणि त्यानंतर आता चपाती अगदी छान अशी भाजून झाली की आपण पोळी डब्यात ठेवतो, तर पोळी डब्यात सुती कपडा ठेवायचा आहे आणि चपातीची आतमधली जी वाफ आहे ती अशा प्रकारे हाताने काढून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि मगच ती पोळी डब्यात ठेवायची आहे. केव्हाही पोळी डब्यात सुती कापडाचाच वापर करा, यामुळे चपाती अगदी छान मऊसूत राहते. तर चपाती ठेवून घेतली आणि अशा प्रकारेच आता राहिलेल्या सर्व चपात्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही साध्या तव्यावर चपाती करा किंवा नॉनस्टिकच्या तव्यावर चपाती करा, अगदी छान अशी चपाती येते. आणि सुरुवातीलाच मी सांगितलेलं असल्याप्रमाणे गहू दळताना त्यामध्ये तुम्ही सोयाबीनचे दाणे नक्की वापरा, यामुळे आपण ज्या चपात्या बनवतो ते छान मऊसूत राहतात. आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी तर उपयुक्तच आहे, म्हणून घरात सोयाबीनचे दाणे आणून ठेवतच जा, म्हणजे जेव्हाही आपण दळायला पाठवू तेव्हा ते दाणे आपण आठवणीने टाकू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकतात दुसरी चपाती अगदी छान अशी टम्म फुललेली आहे. घडीच्या चपातीची चव जी आहे ना ती खूप छान लागते, कारण या चपातीला छान असे लेयर पडतात, मस्त पदर सुटलेले असतात आतमध्ये. आणि लहान मुलं तर अगदी गरम गरम चपाती अगदी छान आवडीने खातात. तर अशी चपातीच्या मधली वाफ काढून घ्यायची आहे आणि मगच पोळी डब्यात ठेवायच्या आहे. आणि लगेच पोळी डबा बंद करायचा नाही, थोडासा वाफ निघू द्यायच्या चपातीच्या आणि मगच पोळी डबा बंद करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात सर्व चपात्या तयार करून झाल्यात, अगदी मऊ लुसलुशीत तयार झाल्या आहेत. आणि मी तुम्हाला लेअरही दाखवते. आतमध्ये अगदी छान भरपूर अशा लेअर पडलेल्या असतात. तुम्ही बघू शकतात अगदी मऊसूद अशी ही चपाती तयार झाली आहे. आणि हे बघा आतमध्ये अगदी छान अशा लेअर तयार झाल्यात, मस्त पदर सुटलेले आहेत. यामुळे ही चपाती खाताना आहे ना, भाजी सुकी जरी भाजी असली तरी अगदी छान असं पोट भरल्यासारखं जेवण होतं. नुसती चपातीही आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारे भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक वापरून तुम्ही अगदी मऊसूद अशा चपात्या बनवू शकतात. अगदी 2 ते 3 दिवस या चपात्या मऊ लुसलुशीत राहतात. चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.